चला तर मग आज आपण सुकटची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी एक गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे। नंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे, एक टोमॅटो टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि आवडीनुसार मीठ टाकलेलं आहे। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांद्याचं पाणी होईपर्यंत परतायचं आहे। पाहू शकता तुम्ही टोमॅटो आणि कांद्याचं पाणी झालेलं आहे। नंतर त्यामध्ये मी सुकट भिजवून धुवून घेतलेली आहे, ती त्यामध्ये टाकायची आहे, व्यवस्थितरित्या परतून घ्यायची आहे। नंतर 5 मिनिटं झाकण ठेवून सुकट व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचे आहे। पाहू शकता सुकट व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायची आहे। पाहू शकता किती सुंदर सुकट झालेली आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।